तुम्हाला माहिती आहे ज्या व्यक्तीला तुमच्यासोबत लग्न करायचं आहे ना, तो तुमच्यासोबत कसंही लग्न करतोच. म्हणजे काही असू दे, कास्ट डिफरन्स असू दे, रिलिजियस डिफरन्स असू दे, वॉट एव्हर असू दे. घरचे ऐकत नाही, नाही ते नाही, मामा मामी ऐकत नाही, काका की ऐकणार नाही, हे सगळे एक्सक्युजेस आहेत. म्हणजे ज्या व्यक्तीला तुमच्यासोबतच करायचं आहे ना, तो कसंही तुमच्यासोबतच करणार. आणि ज्याला नाही करायचं आहे तो काही ना काहीतरी असे एक्सक्युजेस. म्हणजे आता तुम्ही बोलाल की एवढं मोठं डिसिजन आहे ते थोडी ना ते मुद्दाम करत असतील, त्यांचं पण प्रेम आहे, पण फॅमिली प्रेशरच्या ह्याच्यामध्ये त्यांना भीती वाटते हे असं ही स्टेप घेण्यासाठी. प्रश्न तो नाही आहे की त्यांना भीती वाटते म्हणून हे स्टेप घेत नाही. हे खूप सिम्पल आहे. लग्न करायचं की नाही, हो की नाही. कारण या सगळ्या गोष्टी जे तुम्ही आता विचार करताय की फॅमिलीचं प्रेशर आहे, हे ते होणार नाही वगैरे, हे तुम्ही खूप आधी विचार केला पाहिजे होता. पण तेव्हा तर तुम्ही केला नाही, तुम्ही तो घाबरले नाही, तुम्ही तो बिंदास होता. आणि आता विचार करून काय फायदा नाही, कारण का तुम्ही खूप आता पुढे आलेला. तुम्हाला दोघांना एकमेकांची सवय लागलेली आहे. आणि बट ऑब्वियस आहे तो त्रास दोघांना पण होणार आहे. त्याच्यामुळे हे सगळं ते बाकीच्या गोष्टी सोडून द्या, रिझन वगैरे की असं आहे, फॅमिली नाही तर केलं असतं, मला करायचंच होतं, हे नाही आहे. इट्स व्हेरी मच सिम्पल. करायचं तर करायचं, नाही करायचं तर नाही. सिम्पल ॲज दॅट.